आमचे बनते संघदीप यांना आता 3 महिने झाले सध्याला. त्याच्यानंतर बनतेजीचा खूप गाढा अभ्यास आहे धम्माविषयी, कारण का की ते गृहस्थी जीवनात होते तेव्हापासून धम्म चळवळीमध्ये काम करतात. आणि गेल्या 3 महिन्याखाली त्यांना 3 महिने झाले, 3 महिन्याच्या वरच होतात, पण त्यांनी काशाय वस्त्र जसं अंगावर घेतलं तसं धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी खूप असं वेगानं काम करत आहेत. गृहस्थी जीवनात तर ते करतच होते, पण आता चिवरात आल्यानंतरही लोकांमध्ये जाऊन लोकांमध्ये कसं परिवर्तन होईल ही एक भावना बाळगून बनते संघदीप हे खूप असं वेगानं काम करत आहेत. भिक्खू सुबोधी हे कायमस्वरूपी भिक्खू आहेत, कारण का की आमचे गुरुवर्य पूजनीय भदंत पण्णा बोधीजी स्थवीर यांनी श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खोलून 5 ते 6 वर्ष झाले, आणि त्या 6 वर्षामध्ये 14 भंतेजी कायमस्वरूपी झालेले उपसंपत्तीत, आणि त्याच्यामधले आम्ही दोघं आहेत. बाकीचे जिकडे तिकडे कामं करत आहेत. म्हणजे काम म्हणजे की धम्माचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. रात्रंदिवस वेगाने काम करत आहेत श्रद्धावान उपासकांनो. तर त्याच्यामधलेच आमचे भिक्खू सुबोधी, ते बी सेंट्रलला असेल किंवा लोकांमध्ये जाऊन असेल धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम खूप वेगानं करत आहेत. मे बी भिक्खू सारीपुत्त माझंही नाव आहे, मे बी भिक्खूच आहे, उपसंपदाय झाली. आणि आमचं सर्व आयुष्य बाबासाहेबाच्या धम्मक्रांतीसाठी आम्ही त्यागून टाकलेलं आहे, कारण का की सगळं काही गृहस्थी जीवनात बघून एक बाबासाहेबांना सगळं काही आपल्यासाठी दिलेलं आहे आपल्याला, पण आपल्याला कसं ते स्वीकारावं हे आपल्यापाशी नाही आपल्याला माहीत, कसं पदरात घेवावं हे आपल्यासाठी नाही माहीत आपल्याला. म्हणून आम्हाला माहीत झालं, आम्हाला ज्ञात झालं ते, आणि आम्ही स्वतः घेतलो, त्याची अनुभूती आम्ही घेतली, आणि नंतर लोकांमध्ये जाऊन काम करण्याची एक आवड निर्माण झाली. आणि त्याच्यामुळं बाबासाहेबाच्या धम्मक्रांतीमध्ये बुद्धाचा एक पुत्र म्हणून, बुद्धाचा एक शिष्य म्हणून आम्ही सर्वजण काम करत आहेत. सर्व आम्ही कायमस्वरूपी आहात, भिक्खू आहेत. त्याच्यामुळं आपल्या गावामध्ये येऊन आम्हाला खूप आनंद झाला की एवढ्या छान जागेमध्ये आपण एक विहाराची निर्मिती केली, आणि सतत आपले कार्यक्रम तुम्ही घेत असतात, कारण का की ही एक धम्माची चळवळ पुढे नेण्याचं एक हेच आहे, केंद्रच आहे. कारण का की आपण ज्या ज्या वेळेस संघटित येतो त्या वेळेस आपला विचार विनिमय होतात. कारण का की मी आता एवढं बोलणार नाही, बाकी बरेच भंतेजी बोलणार आहे, त्यांच्या थोडं मी पण बोलेन. पण त्याच्यामुळं एवढा परिचय भंतेजीचा श्रामणेर प्रशिक्षण केंद्रावरून कुरगाव येथून नांदेड जिल्ह्यातून आम्ही सर्वजण इथं आलो. तर सर्वांनी एकदा भंतेजींचं स्वागत करण्यासाठी 3दा साधुकार द्यावा सर्वांनी. म्हणा साधू साधू साधू.